हुपरी येथील एका उद्योजकास चांदी पोहोच करण्यास आलेल्या सांगली जिल्ह्यातील तरुण चांदी व्यावसायिकाचा काल सकाळी संशयास्पद मृत्यू झाला। शिवम निवास जाधव वय वर्ष 24 राहणार घोटी बुद्रुक तालुका खानापूर असं त्याचं नाव असून हुपरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। दरम्यान मृतदेहाचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून विसेरा राखून ठेवलाय। शिवमच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसल्यानं तर्कवितर्क लढवले जाते। याबाबत अधिक माहिती अशी की शिवमचे त्याच्या गावातच चांदीचं दुकान आहे। येथील एका चांदी उद्योजकाशी त्याचे व्यावसायिक संबंध होते। संबंधित व्यावसायिकाने शिवम याच्याशी काही दिवसांपूर्वी हवालाद्वारे चांदी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता। त्यानुसार सेलम मधील व्यापाऱ्याकडून चांदी घेऊन शिवम काल दिनांक 8 रोजी सकाळी हुपरीत मोटारीतून आला होता। चांदी दुकानात शिवमने आणलेले पार्सल उघडले असता त्यात चांदीऐवजी तांबे असल्याचं आढळले। त्यावेळी संबंधित उद्योजक व त्याच्यात किरकोळ वादावादी झाली। दरम्यान शिवम दुकानाबाहेर गेला। काही वेळानं शिवम जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसून आले। उद्योजकाने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। शिवमच्या मृत्यूची माहिती समजताच वडील निवास दुपारी इथं दाखल झाले। त्यांनी पोलिसांकडे शिवमच्या मृत्यूचं कारण समजण्यासाठी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मोरे यांच्या दुकान व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली। मृत शिवमच्या तोंडावर उजव्या बाजूला गाल व कपाळावर जखमेचे व्रण दिसून आले। त्याच्या मोटारीमध्ये शीतपेयाची बाटलीही आढळली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी या प्रकरणी सर्व शक्यता धरून तपास सुरू असल्याचं सांगितलंय। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विकास शिंदे करत आहेत। शिवम एकुलता एक होता, तो अविवाहित होता। त्यास एक बहीण असून वडील एका बँकेत नोकरीस आहेत।